नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. आज आम्ही बनवत होतो हेल्दी पॅनकेक्स. त्यासाठी मी घेतलं इथे 2 चमचे गव्हाचं पीठ. त्यानंतर त्यात मी ॲड केलं नाचणीचं पीठ, जे की खूप जास्त आपल्यासाठी हेल्दी असतं. आणि त्यानंतर इथे बघू शकता आम्ही नाचणीचं पीठ पण घेतलं होतं. आणि त्यानंतर इथे मी घेतलं गुळाची पावडर. ती तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या, म्हणजे तुम्हाला थोडंसं स्वीट हवं असेल तर थोडं जास्त प्रमाणात घ्या. तुम्ही इथे गूळ पण टाकू शकता किंवा साखर पण टाकू शकता, पण साखरेपेक्षा गूळ हा हेल्दी असतो. आम्ही तो गूळच यूज केला इथे. इथे बघाल तुम्ही, तो पण आम्ही 2 ते 2.5 चमचा वापरला, कारण थोडंसं आम्हाला स्वीट हवं होतं. त्यानंतर मी कोको पावडर आणली होती डीमार्टमधून, ती पण मी यूज केली. आता कोको पावडरने काय होतं, फ्लेवर पण येतो आणि थोडंसं असं चॉकलेटसारखं लागतं आपल्याला. त्यासाठी मी इथे कोको पावडर पण 2 ते 2.5 चमचे टाकून घेतले, कारण जर तुम्हाला लहान मुलांसाठी बनवायचे असेल तर तसं यूज करा. त्यानंतर मी इथे बेकिंग सोडा घेतला आणि थोडंसं कणभर मीठ घ्या, कारण आणि हे सगळं काही मी फेटून घेतलं. त्यामध्ये तुमच्या अंदाजे थोडं थोडं पाणी दूध ॲड करत जा आणि थोडंसं ऑइल टाका. तुम्ही ऑइलऐवजी तूप पण वापरू शकता. आम्ही नेक्स्ट टाईम तुपाचे पण बनवणार आहे. इथे बघू शकता कन्सिस्टन्सी खूप जास्त छान झाली, जास्त थिक नाही झाले होते ते. त्यानंतर पॅनवरती डायरेक्ट ते टाकायचे. नॉनस्टिकी पॅन असेल तर ते थोडं वेल अँड गुड असेल. त्यासाठी आम्ही नॉनस्टिकी पॅन वापरला. इथे बघू शकता त्याला अशी नॉर्मल जाळी यायला लागते. जसं जसं ते बेक होत जातं, आपण एक अंदाजा घेऊन घ्यायचा की नॉर्मल असं त्याला आता होत आलेलं आहे ते. इथे बघाल तुम्ही, ते प्रॉपर असे छान जाळी